नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे। आज आहे 18 एप्रिल आणि लपंडाव या मालिकेत आपण पाहणार आहोत की कान्हाच्या लक्षात आलंय की जे पोलीस कामत बंगल्यावर आले होते ते पोलीस फर्जी होते। लवकरच कान्हा त्या पोलिसाला शोधून काढणार आहे। त्याचबरोबर आता कान्हाला हे सुद्धा समजलंय की सरकार जिवंत आहे। पण मित्रांनो, दुसरीकडे आता मनस्विनीला पत्ता लागलाय की किरण कबीर किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन मध्ये काम करतो आणि तिला राजलक्ष्मी आणि कान्हावर शंका येते की या दोघांचा काही संबंध तर नाही असं तिला वाटत असतं। तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते। त्याचबरोबर मालिकेत आपल्याला नवीन एंट्री दाखवली आहे। आता हर्षदा एक्झिट झाली आहे, त्याच्यामुळे तिच्या जाग्यावर दुसरी मेड आली आहे। ही जी मेड आहे ती मस्त आहे, कॉमेडी वगैरे छान आहे तिचं कॅरेक्टर। तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते। आजचा भाग ओव्हरऑल खूप छान आहे, अजिबात बोर होत नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो हर्षदाचं सत्य सगळ्यांना समजल्यावर सगळेजण खाली असतात आणि ही मनस्विनी एकटीच आपल्या खोलीत असते। आणि त्यानंतर आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं की जेव्हा या मनस्विनीने म्हणजे सरकारने तिच्या बहिणीला बेशुद्ध केलं होतं त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की खऱ्या तेजस्विनीच्या हातावर आता इंजेक्शनचा मार्क झालाय। त्यामुळे ही सरकार काय करते, तिच्या जवळचे सेफ्टी पिन घेते आणि बरोबर त्याच जागेवर जिथे खऱ्या तेजस्विनीच्या हातावर मार्क आहे इंजेक्शनचा, तर ही काय करते सरकार, बरोबर त्याच ठिकाणी ती स्वतःच्या हातावर सेफ्टी पिनने खून करते। म्हणजे या सरकारला हर्षदाला बरोबर फसवता येईल म्हणून तिने हे सगळं केलं असतं। आता प्रेझेंट मध्ये ही जे सरकार आहे ती स्वतःला म्हणते खऱ्या तेजस्विनीला ब्ल्यू लेन्स लावून आणि माझ्या हातावर इंजेक्शनची जखम करून तिला दरीत ढकलून ती गेल्याचं दुःख करून त्या सखी आणि कान्हाच्या नजरेत मी क्लीन तर झालेच, पण ती बिचारी हर्षदा, आता तिच्यासोबत जे होईल ते होईल। खरंच बिचारी हर्षदा असं सगळं सरकार स्वतःला म्हणते आणि त्यानंतर ती मोठ्या मोठ्याने हसू लागते। आणि मित्रांनो, इकडे आता काय होतं, जो हवालदार आहे तो समोर येतो आणि सांगतो सर किचनच्या डस्टबिन मध्ये इंजेक्शन सापडलंय। आणि त्यानंतर एक लेडी कॉन्स्टेबल येते आणि ती सांगते की सर या हर्षदाच्या खोलीत कॅश सापडली आहे आणि खूप मोठी कॅश असते ती। आता हे दोन पुरावे बघून घरच्यांना खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो की ही हर्षदा असं करू शकते, इतकी चालाक निघाली ही। सगळ्यांना आता धक्काच बसतो। आता काय होतं, सखी हर्षदाच्या समोर जाते आणि सखी आता हर्षदाला जाब विचारते आणि म्हणते हर्षदा तू केलंस हे सगळं, आम्ही तुला इतकं प्रेम दिलं, इतका रिस्पेक्ट दिला आणि त्या बदल्यात तू काय केलं। तर ही हर्षदा खोटं बोलते आणि म्हणते नाही नाही मी नाही केलं काहीच, सखी मॅडम प्लीज माझं ऐकून घ्या। पण आता सखी काय करते, सखी या हर्षदाला म्हणते मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये आणि हर्षदाच्या एक थोबाडीत मारते। आता ही झापड इतक्या जोराची असते की हर्षदा डायरेक्ट रडायला लागते। त्यावर आता कान्हा म्हणतो हर्षदा जितकं आम्ही तुला ओळखतो तू हे सगळं असं करशील आम्हाला वाटलं नव्हतं, अगं का केलंस असं। त्यावर आता सखी म्हणते अरे कान्हा दिसतं तसं नसतं ना, ह्या जगात खूप खोटारडी आणि खूप लबाड माणसं भरली असतात। आपण काय करतो, आपण निरागसपणे विश्वास ठेवतो त्यांच्यावर, त्यांना आपलंसं करतो आणि ते काय करतात त्याच विश्वासाचा ते गैरफायदा घेतात। आता परशु सुद्धा म्हणतो पोलिसांना इन्स्पेक्टर साहेब या गद्दार मुलीला अरेस्ट करा। तर ही हर्षदा आता नाटकं करू लागते आणि म्हणते नाही नाही मला पोलिसात देऊ नका, सखी मॅडम प्लीज ऐका। आणि हे इन्स्पेक्टर साहेब लेडी पोलिसला सांगतात की हिला अरेस्ट कर म्हणून हर्षदाला। तर ती अरेस्ट करते आणि घेऊन जाते आणि ही हर्षदा जाताना सुद्धा मोठ्या मोठ्याने ओरडते कान्हा सर सखी मॅम प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा। पण कोणीच तिची साईड घेत नाही। का घेणार, हर्षदा ही डिझर्व करते। पण बघा मित्रांनो, यामध्ये सुद्धा एक ट्विस्ट आहे, हे जे पोलीस आहे यांच्या घरी आलेले हे सगळेचे सगळे नकली असतात। आता जाताना हा जो पोलीस असतो सगळ्यांना सांगून जातो की आता काही दिवस हे शहर कोणी सोडून जाऊ नका आणि जर जाणार असेल तर आम्हाला कल्पना द्या आणि जर मदत लागली तर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल, असं हा इन्स्पेक्टर कान्हा आणि सखीला म्हणतो। असं म्हणून तो निघून जातो। पण जायच्या आधी कान्हा आता पोलिसांना एकदा थांबवतो इन्स्पेक्टर भरत भालेरावला आणि म्हणतो सर सर एक मिनिट हा, ती मनस्विनी जिवंत आहे की नाही हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा प्लीज आम्हाला ते इन्फॉर्म करा। तर हा जो पोलीस आहे हा तर आधी असा वेगळीच रिॲक्शन देतो आणि म्हणतो हा हो 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 ठीक आहे आणि नंतर हो असं म्हणतो आणि म्हणतो हा कळवतो। तर कान्हा आता विचारतो परत एकदा की तुमचं पोलीस स्टेशन कुठलं म्हणालात। तर हा पोलीस थोडा वेळ घेतो, विचार करतो आणि कान्हाला सांगतो गोरेगाव पूर्व, तिथेच असतो मी, असं म्हणत हा खोटा इन्स्पेक्टर भालेराव निघून जातो। आणि बघत राहा मित्रांनो, कान्हा त्या पोलीस स्टेशन मध्ये जाणार सुद्धा आहे आणि यामध्ये सखीची आणि माची त्याला खूप मोठी मदत मिळते। असो आता काय होतं, आता घरातले सगळे डिस्कस करू लागतात। गौतम म्हणतो मला वाटत नाही ती जी सरकार आहे ती एवढ्या उंचावरून पडली तर ती जिवंत राहिली असेल, कदाचित तिचा मृत्यू झाला असेल। त्यावर आता मीनाक्षी म्हणते नाही मी तर ऐकलंय की ती जी भानवडची दरी आहे ना, त्या दरीत बिबट्या असतात, म्हणजे जरी
ती मनस्विनी जिवंत असली तरी ते बिबटे तिला खाऊन टाकतील. तर आता त्यावर परशू म्हणतो, काही का असे ना, असं आणि तसं ती सरकार तिच्या कर्माची फळं भोगणार. त्यानंतर परशू सगळ्यांसमोर म्हणतो, फायनली आपल्या आयुष्यातली सरकार नावाची अमावस्येची रात्र सरली एकदाची. तर सगळेच जण आपली मान डोलावतात. पण मित्रांनो, सगळ्यांना वाटत असतं की सरकारचा अंत झालाय, पण ती यांच्या घरातच आहे. आणि बघा तिचा मास्टर प्लॅन काय आहे. तर इथे काय होतं मित्रांनो, सखी आता तिच्या आईला आधार द्यावा म्हणून तिच्या जवळच असते आणि ही सरकार त्याचा पुरेपूर फायदा करून घेते. ती सखीच्या मांडीवर डोकं ठेवून अशी झोपली असते. तिथे आता कान्हा येतो बघायला आणि तिला झोपताना बघून, म्हणजे सरकारला झोपताना बघून आता कान्हा सखीला इशारा करतो की असू द्या, झोपू द्या त्यांना. पण आता कान्हाच्या मनात एक विचार सुरू असतो. कान्हा त्याच्या मनात म्हणतो, वाईटातून नाही, सगळं चांगलं करता तुम्ही साईबाबा. सखीला तिची आई मिळाली, आणखी काय हवंय. तर बघा मित्रांनो काय होतं, तितक्यात ही जी मनस्विनी आहे ती तिची नाटकं परत सुरू करते आणि ती सखी आणि कान्हासमोर असं नाटक करते की झोपताना ती दचकून अशी उठली आहे झोपेतून आणि ती खूपच घाबरली आहे असा ती देखावा करते. त्यावर आता सखी म्हणते, अगं शांत हो आई, मी इथेच आहे. आणि बघा मित्रांनो, या मनस्विनीचा मास्टर प्लॅन, ही मनस्विनी मनात म्हणते तिच्या, आता सगळं साम्राज्य मी प्रेमाने मिळवेन. इतकी वर्ष जे मी सरकार बनून करू शकले नाही ना, तेच सगळं आता मी तेजस्विनी बनवून करेल. जरी मार्ग बदलला तरी माणूस तोच असेल. आता माझ्या प्रेमाची सखीला जास्त गरज आहे. तेच प्रेम तिला देऊन आणि तिला खोट्या प्रेमात आंधळ करून अगदी प्रेमाने मी सखीची सही मिळवेन. त्यानंतर ही जी मनस्विनी आहे ती कान्हाकडे बघते आणि म्हणते मनातच की या कान्हाला त्यानंतर मी घराबाहेर काढेन. आता तुझा काउंटडाऊन सुरू झालाय कान्हा. आता ज्या प्रकारे ही तेजस्विनी घाबरण्याचं नाटक करते तर सखी आणि कान्हाला खरंच तिची कदर येऊ लागते. त्यांना वाटत असतं की ही खरी तेजस्विनी कामत आहे. असो आता इथे काय होतं मित्रांनो, सकाळ झाली असते आणि जे मी म्हटलं होतं एपिसोडच्या स्टार्टिंगला न्यू एंट्री, तर ती आता घरी आली असते. आता या नवीन मेड जी आली असते यांच्या घरी, तिने छान फंकी असा मोठा चष्मा लावला असतो, गॉगल लावला असतो आणि तिने साडी घातली असते, साडी नेसली असते. सखी आता विचारते या बाईला, अगं तुझं नाव काय म्हणालीस. तर ही बाई आता सखीकडे बघते आणि खूप मोठे मोठे तिने गॉगल्स लावले असतात. तिचे गॉगल्स ती आता वर करते आणि ते सखीला सांगू लागते, माय सेल्फ वेदू. त्यावर आता सखी म्हणते, वा छान नाव आहे, याआधी कोणाकडे काम केलंय का. त्यावर ही जी नवीन मेड आहे वेदू ती सांगते, सखीला म्हणते ती, ओ ताई कोणाकडे नाही केलं ना काम ते विचारा. आणि आपली इनोसंट सखी तसंच करते आणि म्हणते, बरं कोणाकडे केलं नाही आहे काम. तर हे वेदू जी आहे न्यू मेड ती सांगू लागते, शाहरुख, सलमान, आमिर, स्वप्नील, प्रसाद, सई, इतक्या मोठ्या मोठ्या ऍक्टर्सचे नाव घेऊन पुढे ही वेदू म्हणते, या कोणाकडेच काम केलेलं नाहीये मी. आणि पुढे ही वेदू म्हणते, ओ ताई ती बोलायची पद्धत झाली हो, बरोबर प्रश्न होता तुमचा, कोणाकडे केलाय तेच विचारा. त्यावर आता पुढे सखी म्हणते, बरं बरं तुम्हाला जेवण येतं ना बनवता. त्यावर आता ही जी नवीन मेड आहे ती सखीला म्हणते, अरे वा वा काय नाही येत ते विचारा. त्यावर आता सखी सिरियस होते आणि म्हणते, काय काय येत नाही. आता ही वेदू सखीवर हसते आणि म्हणते, ओ ताई काय हो तुम्ही तर मला कॉमेडीज दिसताय, हे पद्धत असते विचारायची, काय येतात तेच विचारा. पुढे आता ही वेदू जी आहे ती मेड जी आहे नवीन ती सांगू लागते, चायनीज, पंजाबी, इटालियन, कानडी, साऊथ इंडियन सगळं येतं. त्यावर आता सखी म्हणते, बाप रे. पुढे आता ही बाई म्हणते, हे काहीच बनवता येत नाही मला. परत ही स्वतःवरच असते आणि म्हणते, कॉमेडी आपली, फक्त मला आपलं साधं महाराष्ट्रीयन जेवण बनवता येतं. आता सखी म्हणते, कळलं कळलं, पण फक्त ना आमच्या घरात माणसं जरा जास्त आहे. त्यावर आता ही वेदू म्हणते, घ्या अशी किती माणसं असणार आहेत ताई, एका लग्नात वराडी असतात तेवढी तर नाही आहे ना. आणि ताई असली तरी टेन्शन नाही, हे पा आपल्या आयुष्यात इतकं फास्ट काम आहे ना, मी अगदी पंक्ती उठवल्यात, एक पंक्ती उठली की दुसरी, दुसरी उठली की तिसरी. तितक्यात तिथे आता कान्हा येतो आणि तो कुल्फीला शोधत असतो. आता सखी त्या मेडला म्हणते, नवीन मेडला, की बरं किचन आहे ना ते तिकडे आहे, तू काम सुरू करू शकतेस. त्यावर आता ही वेदू म्हणते सखीला, दे आर युजिंग, ओके ओके आय गो. त्यानंतर आता कान्हा सखीला कॅज्युअलीच विचारतो हसतच, कोण आहे हा. तर आता ही वेदू ऐकून घेते ना आणि ही अशी टर्न होते आणि कान्हाला म्हणते, हॅलो सर, आय माय सेल्फ वेदू, आय मेड. आणि ही परत गॉगल पण लावते बरं का. आणि पुढे ती कान्हाला म्हणते, तुमच्याच घरात आज अ जॉईन. आता सखीला समजलं असतं की ही परत गप्पा करायला लागेल. तर आता सखी म्हणते, वेदू किचन किचन तिकडे आहे. त्यावर आता ही म्हणते, हो हो आलेच, आय गो, ओके बाय बाय, अशी ती करते आणि तिथून निघून जाते. थोडंसं का होईना काहीतरी चेंज पाहायला मिळालंय सिरियल मध्ये, अतरंगी टाईप आहे ही कॅरेक्टर आणि चांगली वाटत आहे. असो आता काय होतं, सखी म्हणते आता कान्हाला, अरे ती मेड आहे नवीनच जॉईन झाली आहे आणि कॉमेडीच आहे जरा. तर कान्हा म्हणतो जरा, आणि त्यावर आता दोघेही असतात. नंतर काय होतं, कान्हा आता सखीला विचारतो, बरं तुमच्या आईला आता बरं वाटतंय का. तर सखी म्हणते, हो हो झोपली आहे ती, म्हणून म्हटलं आराम करू द्या, मी पण काही उठवलं नाही.
आता कान्हाच्या हातात आय कार्ड असतो, तर सखी विचारते तू हे काय करतोयस? तर कान्हा म्हणतो अरे हे ते कुल्फीचा आय कार्ड आहे, सगळा गुंता करून ठेवलाय तोच सोडवतोय. सखी आता त्यावर हसते आणि बघा मित्रांनो, इथूनच कान्हाला खूप मोठा हिंट देऊन जाते ती बोलता बोलताच. सखी आता खूपच हसत असते, तर आता कान्हाला आश्चर्यच वाटतं. त्यावर आता सखी म्हणते अरे काही नाही, ते काल ना आय कार्ड वरून कालचे पोलीस आठवलेत मला. ते पोलीस ऑफिसर कसं ते सिरियल मधल्या पोलिसांसारखं बोलत होते, मी इन्स्पेक्टर भरत भालेराव, असं सखी ऍक्टिंग सुद्धा करते त्या पोलीसची आणि पुढे म्हणते असं कोण करतं कान्हा? पुढे आता सखी कान्हाला म्हणते तुला तर माहितीये ना कान्हा, एकेकाळी मला पोलीस बनायचं होतं, त्यामुळे ना मी पोलिसांना त्यांच्या बॉडी लँग्वेजला अशी व्यवस्थितपणे ऑब्झर्व करायची. आणि कान्हा तेव्हा मी हे नोटीस केलं होतं की पोलीस जे असतात ना, जे खरे पोलीस, ते स्वतःहून कधीच आयडी दाखवत नाहीत. म्हणजे बघ ना, जोपर्यंत त्यांना विचारला जात नाही किंवा त्यांच्यावर संशय घेतला जात नाही तोपर्यंत. आता दोघेही पुढे काही बोलणार तितक्यात ही जी नवीन मेड आहे ती सखीला आवाज देते आणि म्हणते ओ सखी ताई. तर सखीला समजतं आणि सखी कान्हाला म्हणते हिला काहीतरी हेल्प हवी असणार आहे. सखी आता किचन मध्ये जाते आणि कान्हाला त्याच्या माचा फोन येतो. कान्हा फोन रिसीव्ह करत नाही, कारण तो माच्या घरी जातो आणि तिला सरप्राईज देऊन त्यांना सगळं सांगतो की मनस्विनीचा पत्ता आता कट झालाय. आणि आपल्याला नेक्स्ट सीन मध्ये दाखवलं जातं की कान्हा त्याच्या कबीरच्या लुक मध्ये आलाय आणि तो त्याच्या घरी गेलाय. त्यावर त्याने सगळं सांगितलं सुद्धा आहे. त्यावर आता ही जी मा आहे ती म्हणते कान्हाला काय मनस्विनी मेली? त्यावर आता कान्हा म्हणतो हो, एवढ्या उंचीवरून दरीत पडली म्हणजे मेलीच असणार आहे. देवाने तिला तिच्या कर्माची शिक्षा दिली, आपला सूड पूर्ण झाला. पण मला यावर विश्वासच बसत नाही. मा आता कान्हाला म्हणतात तुला असं खरंच वाटतंय कबीर? त्यावर आता कान्हा म्हणतो वाटायचं काय, त्यात कर्माचा खेळ आहे सगळा. पुढे आता मा म्हणतात कान्हाला आणि मग आपल्या कर्माचं काय, आपल्याला झालेल्या त्रासाचं काय, तुझ्या आईने इतकी वर्ष यातना भोगल्यात त्याचं काय? नाही कबीर, मी याला कर्माचा खेळ मानत नाही. मी त्या मनस्विनीला, त्या सरकारला चांगलंच ओळखते. आणि पुढे ऐका मित्रांनो, मा म्हणतात सरकार तेजस्विनी कामत. त्यावर कान्हा म्हणतो नाही नाही मा, तुम्ही चुकताय, तेजस्विनी नाही मनस्विनी. त्यावर मा म्हणतात हा बरं रे मनस्विनी. मित्रांनो, कोणाकोणाला तेजस्विनी मनस्विनी मध्ये कन्फ्युजन होतं कमेंट करून मला नक्की कळवा. इथे आता काय होतं, मा पुढे म्हणतात कान्हाला पण ती सरकार इतक्या लवकर मरेल असं मला नाही वाटत. पुढे आता मा कान्हाला म्हणतात जोवर मी तिचं प्रेत माझ्या डोळ्याने बघत नाही ना, तोवर माझा विश्वासच बसणार नाही. आता कान्हा म्हणतो नाही ना मा, जोवर म्हणजे जर तुम्ही प्रत्यक्षात ती दरी बघितली असती तर ते तुमच्याही लक्षात आलं असतं. म्हणजे जर का त्या दरीत एखादा माणूस पडला तर त्याच्या जगण्याची शक्यता 99% तरी नाहीच. आता मा कान्हाला म्हणतात पण 1% तरी आहे ना जिवंत असण्याची शक्यता? त्यावर आता कान्हा म्हणतो 1%? तर मा म्हणतात हो, तो 1% माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. पुढे आता कान्हा म्हणतो ठीक आहे, मी आता काही वाद घालत बसत नाही तुमच्याशी. तसंही आता ही केस पोलिसांकडे आहे, त्या हर्षदाला अटक झाली आहे, त्यामुळे तिच्याकडून जर का माहिती मिळाली तर आपल्याला कळेलच. पण बघा मित्रांनो, जे कान्हाच्या लक्षात येत नाही ते माझ्या एकदम लक्षात येतं. मग आता थोडा विचार करतात आणि लगेच कान्हाला म्हणतात ते पोलीस संध्याकाळीच आले होते ना? कान्हा म्हणतो हो संध्याकाळीच. तर आता मा म्हणतात मग संध्याकाळी एका बाईला अटक करू नये, इतका सुद्धा कायदा कळू नये का त्या पोलिसांना? असं म्हणून मा आपलं थोडंसं वाकडं करतात आणि तिथून निघून जातात. आणि कान्हा तिथे विचारच करत बसतो. कान्हा आता स्वतःला म्हणतो हो, खूप मोठा गुन्हा असल्याशिवाय एखाद्या बाईला असं सूर्यास्तानंतर अटक करू शकत नाही, हे माझं कसं लक्षात नाही आलं. आणि त्यानंतर कान्हाला सखीची गोष्ट आठवते की जेव्हा सखीने थोड्या वेळ आधीच म्हटलं होतं की पोलीस कधीच स्वतःहून त्याची आयडी दाखवत नाही. आणि कान्हाला डाऊट येतो आणि तो स्वतःला म्हणतो अच्छा, म्हणजे ते पोलीस खरे नव्हते का? आणि कान्हा आता पोलीस स्टेशनला जातो क्रॉस चेक करायसाठी. आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की ही जी मनस्विनी आहे तिने त्याच माणसाला फोन केलाय जो पोलीस बनून कामतांच्या घरी आला होता. हा आता एखाद्या हॉटेलमध्ये असतो आणि वडापाव खात असतो. तर आता मनस्विनी त्या माणसाला फोन लावते आणि म्हणते चांगलं काम केलंयस. तर हा जो नकली पोलीस बनून आला असतो हा मनस्विनीला म्हणतो थँक्यू सरकार, तुमच्यासारख्या माणसामुळेच आमची अभिनयाची हौस भागते ना. आता पुढचे काही दिवस मला काम करायची गरजच नाहीये. पण सरकार काय गंमत झाली ना, तर सगळ्यांना मी खरा पोलीस वाटलो. मला ना असा एकदम मोठा अवॉर्ड मिळाल्यासारखं वाटलं. पण सरकार एक बरं झालं हा, कोणालाही तुमच्यावर संशय येणार नाही. त्यावर आता ही मनस्विनी त्या माणसाला म्हणते माझा विचार तू करू नकोस, तू तुझं बघ, जर कोणाला संशय आला ना तर तुझी काही खैर नाही. त्यावर आता हा माणूस म्हणतो सरकार काळजी घ्यायचं काहीच कारण नाही. तर काल तुम्ही मला इतके मोठे पैसे दिले की काही दिवस काम करायचं मला गरजच नाहीये. आणि बघा मित्रांनो काय होतं, ती जी कॉन्स्टेबल याच्या सोबत आली होती तिने जे हर्षदाच्या रूम मधून पैसे आणलेत असं सगळ्यांना सांगितलं होतं. त्यावर आता ही मनस्विनी आठवत म्हणते कोणाला कळलंच नाही की ते हर्षदाच्या खोलीतून जप्त केलेले जे पैसे होते ते तुमची प्रोफेशनल फी होती.
म्हणजे या सरकारला आधीच माहिती होतं की ती पैसे देऊ शकणार नाही, कारण ती तेजस्विनीचं नाटक करते, तेजस्विनी असण्याचं, म्हणून तिने असं डोकं लावलंय. पुढे आता ही मनस्विनी म्हणते, बाय द वे ते बाकीच्यांना आणि हर्षदाला पैसे देऊन गप्प राहायला सांगितलंय ना, जर का सांगितलं नसेल ना तर तुम्हा सगळ्यांना मी गप्प करेन. त्यावर हा माणूस म्हणतो, सरकार डोंट वरी, सगळं तुमच्या मनासारखं होईल. त्यावर हे सरकार म्हणजे ही मनस्विनी म्हणते, झालंच पाहिजे, आणि ही फोन कट करते. आणि बघा मित्रांनो, ही तिचा फोन कबर्ड मध्ये ठेवते लपून, आणि सखी थोड्याच वेळात ते कबर्ड उघडून पाहणार आहे. तिथे या मनस्विनीने तिचा फोन ठेवला असतो. तर मित्रांनो, आता या सरकारला वाटत असतं की सगळं नीट मार्गी लागतंय आणि सगळ्यांच्या नजरेत मनस्विनी मेली आहे, आणि जिने तिला मदत केली ती हर्षदा सुद्धा जेलमध्ये आहे. पुढे आता ही मनस्विनी स्वतःला म्हणते, आणि हो मी खरी तेजस्विनी आहे याची सुद्धा सगळ्यांना खात्री पडली आहे. आता सगळं सेट झालंय, मी सुद्धा सेट झाली आहे, असं सगळं या मनस्विनीला वाटत असतं, आणि असं ती स्वतःला म्हणत असते. पुढे आता ही मनस्विनी म्हणते, आता जरा त्या कान्हाकडे मी लक्ष देते. आणि बघा मित्रांनो, हिला कान्हाबद्दल खूप मोठी माहिती सुद्धा मिळणार आहे. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हा त्या पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलाय, जे काल त्याला खोट्या त्या पोलिसांनी सांगितलं होतं. त्या पत्त्यावर कान्हा पोहोचतो आणि तिथे एक पोलीस त्याला सांगतो, तिथला जो खरा पोलीस असतो तो, की अहो तुम्हाला मी सांगितलं, 100% खात्रीने सांगतो की इन्स्पेक्टर भरत भालेराव नावाचा व्यक्ती इथे नाही आहे. तो गोरेगाव पूर्व स्टेशन मध्ये काम करत नाही, आणि तुमच्या सांगण्यावर आम्ही सगळे रेकॉर्ड चेक केलेत, पण असा व्यक्ती कुठल्याच मुंबईच्या स्टेशन मध्ये काम करत नाही. आता हा पोलीस कान्हाला म्हणतो, बरं मला सांगा, हा काही जो भरत भालेराव आहे त्याचा फोटो वगैरे आहे का तुमच्याकडे? तर कान्हा म्हणतो, नाही ना, पण आपण त्याचा स्केच काढू शकतो का? आणि दुसऱ्या क्षणी कान्हा म्हणतो, नाही नाही नकोच, त्याला जर का हे सगळं कळलं तर उगाच तो सावध व्हायचा. त्यावर आता हे जे खरे पोलीस आहे ते कान्हाला म्हणतात, तुम्ही म्हणाल तसं, तुम्हाला काही मदत लागली तर मला कॉन्टॅक्ट करा. कान्हा म्हणतो, हो हो नक्कीच. पोलीस तिथून निघून जातात आणि कान्हा ते सगळं प्रकरण आठवतो, जो इन्सिडेंट झाला होता तो. आणि त्यानंतर कान्हा स्वतःला म्हणतो, दरीतून पडणारी व्यक्ती सरकार होती एवढं तर नक्की, पण आता माझ्या लक्षात येत आहे, घरी खोटे पोलीस पाठवून तिला आमच्या मनात हे बिंबवायचं होतं की आता हे प्रकरण संपलंय म्हणजे आम्ही निवांत. आणि कान्हाच्या लक्षात येतं आणि कान्हा म्हणतो, आता सगळे लिंक लागतायत, म्हणजे याचाच अर्थ दरीत पडून सरकार मेली नाहीये तर ती जिवंत आहे. आणि दुसरीकडे आरशात बघत ही सरकार म्हणते की दरीत पडून जी मेली ती खरी तेजस्विनी होती. हे कान्हाला कधीच कळणार नाही. मज्जा येणार आहे हा लपंडाव खेळायला, असं ही मनस्विनी स्वतःला म्हणते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की या सरकारचा जासूस तिला येऊन सांगतो, तिला माहिती देतो की कान्हा महाडिकचा मित्र किरण हा किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन मध्ये काम करतो. आणि या मनस्विनीला डाऊट येतो की कान्हा आणि राजलक्ष्मीचं काहीतरी कनेक्शन आहे असं तिला वाटत असतं. तर दुसरीकडे कान्हा या खोट्या पोलिसाला शोधणार आहे आणि सरकारपर्यंत सुद्धा तो पोहोचणार आहे, तो सरकारचा शोध घेणार आहे असं तो किरणला सांगतो. आणि जेव्हा ही सरकार त्या तिच्या जासूसाला भेटायला जाते तेव्हाच सखी तिला शोधत असते, आणि सखी ते कपाट उघडते ज्यामध्ये तिने फोन लपवला असतो, सरकारने तिचा फोन लपवला असतो. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे येणाऱ्या भागात. सगळे आता एकमेकांना एक्सपोज करण्याच्या मागे लागले आहे. सरकार कान्हाला आणि कान्हा सरकारला शोधायच्या मागे लागलाय. तर बघूया यामध्ये कोण जिंकतं आणि कोणाचा विजय होतो. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवा. आज काहीतरी पॉझिटिव्ह पाहायला मिळालंय आपल्याला. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.